वैष्णवीची आत्महत्याच, कारण अजून तरी पोलिसांनी हत्या झाली असा कुठेही उल्लेख केला नाहीये. त्यामुळे वैष्णवीची सध्या आत्महत्याच आहे. तिने छळाला कंटाळून आत्महत्या केली हे मात्र 100% खरं आहे. पिंकूताई म्हणजे नणंद करिश्मा हिचा मानसिक त्रास आणि शशांकची मारहाण यामुळेच तिने अगदी छोट्याशा 9 महिन्यांच्या बाळाला सोडून आत्महत्या केली हे आता स्पष्ट आहे. पण तिचा नवरा शशांक कसा मी निर्दोष आहे आणि वैष्णवीच कशी दोषी आहे हे बचाव पक्षाच्या म्हणजे आपल्या वकिलामार्फत सांगून स्वतःचा बचाव करून घेत आहे. बचाव करण्याची संधी प्रत्येकाला दिली जाते. अगदी मुंबई बॉम्बस्फोटाच्या दोषी कसाबला सुद्धा दिली होती. इथे शशांकने आपल्या वकिलाला कोणते कोणते असे मुद्दे सांगितले की शशांकचा काहीच दोष नाही. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. वैष्णवी दोषी आहे असं मी केव्हाही म्हणलेलं नाही, पण शशांकने आत्तापर्यंत त्याच्या वकिलाला असं काय काय सांगितलं ते जाणून घेऊयात. वैष्णवीचा आणि माझा प्रेमविवाहच होता. वैष्णवी शशांकवर प्रचंड प्रेम करायची. ती लग्न झालं तेव्हापासून खूप खुश होती. आम्ही 2 लग्न मोडली म्हणून आम्ही जबरदस्तीने लग्न केलं असं कुठेही झालं नाही. आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करायचो. साहजिकच आम्ही लग्न करणार होतो, तर लग्नही झालं. वैष्णवी अनिल कसपटेंची एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे त्यांनी हौसेने आणि कसपटे फॅमिली श्रीमंत असल्यामुळे त्यांनी स्वतःहून आम्ही काही न मागता धामधुमात लग्न करून दिलेलं. आम्ही कोणतीही जबरदस्ती नव्हती केली त्यांच्यावर. 51 तोळे सोनं त्यांनी त्यांच्या मुलीलाच घातलेलं, ना मला किंवा माझ्या आई बहिणीला. त्यामुळे मुलीसाठी त्यांनी 51 तोळं सोनं दिलं. आम्ही खूप खुश होतो. मस्त चाललेलं. तिने कुठेही मी मारहाण करतोय याची तक्रार कधीही कुठेही केलेली नाही. पुढे ती एका बाहेरच्या व्यक्तीशी चॅटवर सतत बोलायची. आम्हाला संशय आला आणि आम्ही तिला पकडलं. तेव्हापासून आमच्यामध्ये वाद सुरू झाला. आपली बायको दुसऱ्या कोणावर तरी बोलते म्हटल्यावर रागाच्या भरात 2-3 चापटा मारले असतील मी तिला, एवढंच. पण तिची प्रवृत्तीच अशी होती की ती थोडं काय झालं की आत्महत्या करायचा प्रयत्न करायची. तिने 1-2दा त्याच्या आधी एकदा उंदराचं औषध घेऊन आणि दुसऱ्यांदा धावत्या कारमधून उडी मारण्याची धमकी देऊन तिने 2दा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता. या तिच्या स्वभावामुळेच आम्ही तिला माहेरी सोडायचो. आणि चॅटबद्दल तिच्या आईवडिलांशी आम्ही बोललेलो. त्यांना तिच्या आईवडिलांना सगळं सांगितलेलं. तिच्या वडिलांनी तिला समज देऊन तिच्याकडून मोबाईलही काढून घेतलेला. त्यांनी सगळी माहिती झाकून ठेवली. मैत्रीण आणि तिचा तेवढाच कॉल व्हायरल केला. आम्ही तिचे कॉल रेकॉर्ड्स व्हायरल करू शकलो असतो, पण वैष्णवी ही आमचीही सून आहे. तिच्या माहेरच्यांना केवढं दुःख झालं असेल तेवढंही आम्हालाही झालंय. 9 महिन्यांचं बाळ पोरकं झालं. आम्ही 2 कोटी केव्हाही मागितले नव्हते त्यांच्याकडे, हे साफ खोटं आहे. मग आम्हाला पैशांची हाव असती तर वैष्णवीच्या नावावर करोडोची प्रॉपर्टी होती. तेव्हा कसपटे फॅमिलीने वैष्णवीचं लग्न झाल्यावर तिच्याकडून सही घेऊन ती प्रॉपर्टी विकली. तेव्हा आम्ही कोणताही हस्तक्षेप केलेला नव्हता. फॉर्च्युनर गाडीच मागितली म्हणताय तर आमच्याकडे 10-10 कोटींच्या गाड्या आहेत. तुमची 40 लाखांची गाडी आम्हाला काय करायची आहे? तुम्ही वैष्णवी कोणाशी बोलत होती हा मुद्दाही चौकशीत घ्यावा. अर्शी पोलिसांना ही विनंती केली. हे होते शशांकने वकिलाला दिलेली माहिती. आणि हेच आरून फिरून मुद्दे म्हणून आम्ही निर्दोष आहोत असं हगवणे कुटुंब साबित करणार. पण आता महत्त्वाचा प्रश्न तसेच राहिलेत मित्रांनो. तुम्हाला कोणतीच अपेक्षा नव्हती तर 35 तोळे सोनं नको 51 तोळेच का मागितले? दुसरी गाडी कॅन्सल करून फॉर्च्युनरच का बुक करायला लावली? त्याचे अनिल कसपटेंनी कागदपत्रही दाखवलेत. सगळं सोनं वैष्णवीचं होतं तर तुम्ही वैष्णवीचं सोनं गहाण का ठेवलं? कोटींच्या गाड्या तर त्यांच्या दारात कोणीच बघितल्या नाहीत. ते शरीरभर अमानुष कोणी मारलं? तिच्या आत्महत्येच्या दिवशी तुम्ही सगळे कुठे गेलेलात? वैष्णवीला एकटीच का घरात सोडली होती? गौरी चांदीच्याच का मागितल्या? 1.5 लाखांचा रुकवत बनवून घेतला. वैष्णवी सोडाच, मोठ्या सुनेचं काय? आणि वैष्णवीच्या नावावर करोडोंची प्रॉपर्टी तिच्या वडिलांचीच होती. त्यामुळे त्यांनी वैष्णवीच्या सहमतीने घेतली. पण तुमचा डोळा त्या करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीवर का? ती प्रॉपर्टी हातची गेली म्हणून तरी छळाला नसाल? अगदी 4-5 महिन्यांच्या मागे
4-5 महिन्यांच्या मागे 1.5 लाखाचा मोबाईलही मागून घेतलात. केवळ 27 वर्षांचा तळणाताठ शशांक स्वतःच्या हिमतीवर चैनी करायची नाही, तर वैष्णवीच्या प्रॉपर्टीवर त्याला मौज-मजा करायची होती. पण मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा द एंड असतोच. जसा वैष्णवीच्या मृत्यूनंतर शशांक आणि हगवणे कुटुंबाचा झालाय. आता बघूया पुढे काय होते ते. त्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा होतीये. मला काय वाटतं, कशा प्रकारची शिक्षा त्यांना व्हायला हवी. कमेंट करून तुम्ही मित्रांनो नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.